हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. तर आजच्या ब्लॉग मध्ये आम्ही चाललोय दादर चैत्यभूमीला आणि सोबत भाऊ आहे, हा चैतन्य, गुड्डू आणि हा प्रणव. तर आता वाजलेत 5:30 आणि आम्ही राहतो परतला, टॅक्सीने जाऊ डायरेक्ट. तर आता आम्ही बिल्डिंग मधून निघालेलो आहे आणि हा समोर परळ एरिया, तिथून आम्ही टॅक्सी पकडणार आणि तुम्ही दादरला. तर आम्ही कधी बसून आता मी ते स्टॉपला उभे आहेत, पण आम्हाला टॅक्सी पण भेटत नाही आणि बस पण भेटत नाही. जवळजवळ आता 20 मिनिटं झाली आम्ही स्टॉपलाच उभे आहेत. तर बघूया आता कधीपर्यंत दादरला पोचतोय. तर आम्हाला आता जवळजवळ 1 तासाने बस भेटली आहे. ती पण आपल्याला अर्ध्या रस्त्यात सोडणार आहे दादर टेटीला, पूर्ण पण नाही. तिथून पुढे जे मिळेल त्याच्याने आपण जाणार आहे आणि आम्हाला पूर्ण अपोजिटला जायचं आहे, वेस्टला. तर बघू आता पुढे काय टॅक्सी भेटते की नाही, कारण संध्याकाळची वेळ आहे, ट्रॅफिक पण जास्त आहे. आणि आज शेवटचा दिवस आहे आगमनाचा. उद्यापासून गणपती आहेत ना, तर आज जेवढे पण छोटे मोठे गणपती मंडळाचे आहेत ना, आगमन आहे, त्यामुळे त्या एरियात भरपूर गर्दी आहे. त्यामुळे आपल्याला टॅक्सी भेटत नाही. चालू बघू आता काय कसं पुढे होतंय. आणि टाइम पण खूप वाटतं, 6:30 झाले, 5:30ला निघालो होतो. तर बघूया आता काय होतंय. तर फायनली आम्ही दादर चैत्यभूमीला आलोय आणि संध्याकाळचं एकदम मस्त वाटतं इथे. तर हा बघा तुमच्या समोर, हा अशोक स्तंभ आणि ही कधी न विझणारी मेणबत्ती आणि इथं दिले आत्ता दीप भव. त्या साईडला दादर व्ह्यू डेक आहे आणि इकडे मस्त की बीच, ती सी लिंक आणि इकडे चैत्यभूमी. तर इकडे बरेच प्रकारचे स्टॉल आहेत. इकडे पुस्तकं, बुद्ध मूर्त्या, परत बाबासाहेबांची मूर्ती, सर्वांचे इथं फोटो वगैरे मिळतात. तर आतमध्ये गेलेलो, पायावर पडलेलो आणि येऊन इथं बसलो मस्त इथे. आम्ही इथं बसून शांत वाटतं. इथं बसायला मस्त एरिया केलेला आहे बघा. आणि पाठी मस्त बुद्धांची मूर्ती आहे आमच्या. आणि आता आम्ही बाहेर जाऊन तुम्हाला जो बाहेरचा व्ह्यू आहे चैत्यभूमीचा, बुक स्टॉल आणि बाकीच्या गोष्टी, ते सगळे पॉईंट वगैरे, ते आम्ही आता तुम्हाला या पुढे कव्हर करू. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतील. त्यानंतर बरंच शिवाजी पार्क वगैरे हा एरिया पण आम्ही थोडाफार दाखवू आमच्या ब्लॉगमध्ये. त्यानंतर पुढचे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आणि हा एक सांगायचं राहिलं की आतमध्ये फोटो काढायला बंदी आहे, त्यामुळे आतले काय सीन दाखवत आले नाही. तुम्हाला साईडने जर दाखवले तेच, तरी या ब्लॉगरने तरी मी फोटो काढला गुपचूप. बिचारा प्रणव आहे ना, खूप दमलाय. सकाळपासून तो बरेच कामं केलेत त्याने, बरेच मेहनत केली. त्याची झोपायची इच्छा होती, तरी तो आमच्यासाठी एवढं आलाय. तरी याला घेऊन चाललाय 1.5 तास तो कंटिन्यू आमच्या बरोबर चाललाय. 1.5 तास चाललोय. त्यात तो उपाशी बदलापूर वरून आलाय. त्याचे खूप मनापासून आभार आहेत, तो आमच्या बरोबर आहे. चला आता पुढे जाऊ आपण तर हा बघा इकडे कसं मूर्त्या वगैरे. इकडे खाली जाऊया का रे? पुढे जाऊ नाही का आतमध्ये, ते वर जाऊ ना. हा तिकडे पुढे जाऊ, व्ह्यू डेकला जाऊ मस्त की आपण आता. आणि फर्स्ट टाइम आहे रात्रीच आलोय. तर मस्त वाटतं रात्रीचं इथे. फर्स्ट टाइम रात्रीच आलोय मी इकडे. आणि हे पण जरा नवीनच झाले आता व्ह्यू डेक. मस्त व्ह्यू इतका सुंदर आहे ना, इतका सुंदर. जर तुम्ही इकडे आले ना, इकडे विजिट दिल्याशिवाय ना तुम्ही रिटर्न घरी जाऊ शकता. इतकं सुंदर वाटतं. रात्रीच एकदम खतरनाकच आहे. तर अशी पूर्ण व्ह्यू डेक आहे मस्तपैकी. आणि त्या साईडला ही पूर्ण मुंबई शहर आणि हे इकडे वैभव शेती दादरचा बोर्ड आणि इकडे स्टॉल वगैरे आहेत. आणि सगळं आता बंद व्हायला चाललं आहे, कारण रात्रीचे आता वाजले आहेत 9
तिथून आता आम्ही निघतोय शिवाजी पार्कला. तिथे आम्ही थोडं खाणार आहे कारण त्या प्रणवला खूप भूक लागते. तो आता आमच्याकडे व्हिडिओ शूट तो करायला पण आला तिकडे बसलाय तो. तिथेच बसलाय, पण व्हिडिओ शूट करायला पण आला नाही. तो बोलतो पहिला खाऊ त्या पुढचा ब्लॉग करायचा नाही, असं त्याने आम्ही हे दिले, सांगून ठेवलं त्याने आम्हाला. तर आता मी तर निघू आणि खाऊ आणि जाऊ इथून घरी जाऊ. उपाशी बसला आहे बघा, भूक लागले करतोय शांतपणे. ब्लॉग मध्ये येण्यात पण त्याला इंटरेस्ट नाही एवढी त्याला. चल जाऊ, चल पटकन चल. तर आम्ही आता निघतो इथून आता. तू बोल. तर 6 वाजता निघालो होतो आणि आता वाजलेत 9 आणि त्यातले जवळजवळ आमची 2-2.5 तास जवळजवळ चालण्यातच गेल्यात. तर पण मन प्रसन्न झालं तिकडचा व्ह्यू बघून. मस्त व्ह्यू होता आणि मस्त एकदम सुशोभीकरण इतकं सुंदर होतं ना की मजा आली. रात्रीचं आम्ही आता फर्स्ट टाइम होतो बघायला. तर रात्रीचं किती चांगलं वाटतं, आम्ही पहिल्यांदाच बघितलं आहे. स्टारबक्स मध्ये जायचं ड्रीम आहे, पण ते काय आता त्याचं एवढं बजेट नाही, त्यामुळे आम्ही ड्रीम नाही. स्टारबक्स का नाही होईना, पण सीसीडी मध्ये तरी स्टारबक्सला आता पण जाऊ शकतो. जाऊ शकतो पण काय घेऊ नाही शकत. घेऊ पण शकतो नाही, मी कॉफी घेऊ शकतो कोणती आहे ती, लाटे चाटे काटे दिवाळी सगळी वाली. कोकेन कॉफी पण घेऊ शकतो. कोकेन त्यांना जाऊन बोलू शकतो कोकेन लाटेचा कॉफी. तर हे बघा, हे पूर्ण शिवाजी पार्क आणि हा राज ठाकरे साहेबांचा बंगला शिवतीर्थ. हा त्यांचा नवीन बंगला आहे. जुना बंगला अगोदर इकडे होता, पण इथे आता नवीन बिल्डिंग म्हणते आणि हा त्यांचा बंगला आहे. तर तो बघा, तो तिकडे शिवाजी पार्कचा मेन गेट तिकडे आहे तो बघा. आणि इकडे स्टॉल आहे आणि इकडे एखादे शिवपुरी. हा तुला पण घेतो बाई, बस काय. एक साथ 2 घे ना, एक साथ 2 खा ना एक साथ. नाही हे आमचं काय आहे ना, दिलं हे काय. लेट मी स्टार्ट. पहिला स्टार्ट मला करू द्या. तिकडे मग आम्ही काढलेलं वगैरे आणि पुढे चालत आम्ही आता शिवसेना भवनजवळ आलेलो आहे आणि टॅक्सीची वाट बघतोय. परत आम्हाला टॅक्सी भेटणार नाही असं वाटतंय, परत चालत जावं लागेल. चालत जाणार नाही, ट्रेनने जाणार, स्टेशन जवळ आहे. चालत जाऊया, म्हणजे बघूया आता टॅक्सी भेटते की नाही. तर हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि तर जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय.